हे शाळेचं चित्रच हळूहळू बदलत चाललंय असं म्हणायला हरकत नाही. खरंच बघा, एक काळ होता तो तुमच्या काळामध्ये खरं शिक्षकही आम्ही सगळे अतिशय आजच्या चेहऱ्यावर बघा आणि त्यावेळेचे चेहरे बघा, त्याच्यामध्ये सुद्धा निश्चित फरक दिसतो. कारण तो काळ होता सुखाचा आणि अनमोल क्षणांची आज आठवण येत असते आम्हाला. खरोखर शिक्षक म्हणजे शाळेच्या बगीच्याचा माळी असतो. काही बदलून गेले तरी आठवणींची फुलं आणि शाळेतली मुलं आयुष्याच्या या जीवन प्रवासामध्ये शिक्षक कधी विसरत नाही, शाळा कधी विसरत नाही आणि मुलांना कधी विसरत नाही. खरं तर हे गेट टुगेदर म्हणजे एक शाळेचा कट्टा आहे आणि तुमच्या जीवनाचा आनंदाचा सट्टा आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. कारण या निखळ मैत्रीचा तो एक झरा सार म्हणजे गेट टुगेदर असतं. अशा या गेट टुगेदरचं निमित्त करून आपण 15 वर्षाच्या नंतर आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत. तो काळ तुम्हाला चांगला आठवतोय. कारण आज बघितलं तर गावापासून शाळा फक्त अर्धा किलोमीटर आहे, पण या अर्धा किलोमीटर मध्ये मुलांना शाळेत सोडण्यासाठी वडील येतात, आजोबा येतात, चुलता पुतण्या कुणीतरी मुलांना सोडायला इथपर्यंत असतं. तो काळ होता की तुम्ही 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर शाळेमध्ये पायी येत होतात आणि पायी जात होतात. आज मुलं गावातून इथं येत नाहीत अशी परिस्थिती आहे. गाडी जर नसेल तर मुलं शाळेत येत नाहीत, म्हणतात आज गाडी नाही, मी आज शाळेत जाणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. इतका जर हा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. सायकल नव्हती, मोबाईल नव्हतं, काही नव्हतं, पायी जाणं होतं, येणं होतं, व्यायाम होता, चालत होते, खेळत होते, पळत होते, सगळं काय होतं. कारण पूर्वीच्या काळामध्ये पोरं मैदानावरती असायची, खेळ असायचा. कारण शालेय जीवनामध्ये खेळाला सुद्धा तितकंच महत्व आहे आणि आपल्या शाळेनं तर नेहमीच दिलेलं आहे. आता मगाशी योगेशने सांगितलं, कारण मी रस्त्याला बसलो होतो, आम्हाला जिल्ह्याला आता जवळजवळ आपले 9 विद्यार्थी जिल्ह्याला पात्र होते. ते मला घेऊन जायचे होते, त्यावेळेला त्याने ते ऐकलं होतं माझं संभाषण चाललेलं. म्हणजे तुम्ही बघा, तुमच्याही अगोदरची काय मुलं होती, त्याही मुलांच्या काळापासून आपण खेळालाच प्राधान्य दिले होतं. शाळा आणि सगळंच आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे काय तर सर्वांगीण विकास, भौतिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळा विकास म्हणजे शिक्षण असतं. आणि सगळ्यांना निश्चित दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं. परंतु आज मुलं मैदानावरती येत नाही.